चौगुले महाराष्ट्र दर्पण मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील तळवडी येथून आहोत। भारतीय रसिकेश संघाच्या कर्णधार आणि लातूर जिल्ह्यातील बडूर या गावच्या रहिवासी असणाऱ्या कुमारी रुपाली विठ्ठल बेदे या आज खरं तर पिंपरी चिंचवड शहरात आहेत। त्यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजक विजयकुमार जयशेट्टी व बोडूर गावातील उद्योजकांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला होता। आपण रुपाली बेदे यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा खरं तर आजपर्यंतचा प्रवास कसा होता। मॅडम काय सांगाल, बोडूर या गावातील ग्रामीण भागातून प्रवास ते एक भारताची सुवर्ण कन्या भारतीय रसिकेश संघाची कर्णधारपदी आपण नेतृत्व करत आहात, कसा होता प्रवास? जसं मी सांगितलं, प्रवास फार सोपा नव्हता, पण तो अशक्यही नव्हता। म्हणजे कोणतीही गोष्ट करायची आपण ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही। ह्या गोष्टी मला म्हणजे बाळकडून मला लहानपणापासूनच भेटले आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने त्या प्लॅनिंगने गोष्टी सगळे करणं हे गरजेचं होतं। म्हणजे आपल्याकडे पर्याय असले की आपण ह्या पर्यायावरून त्या पर्यायावर जातो, पण आपल्याकडे जो पर्याय समोर आहे तो जर आपण शेवटचा पर्याय जर ठरवलं तर आपण मग तिथपर्यंत नक्की पोहोचतो। आणि ह्याच्यामध्ये माझे आई वडील हे माझ्या सोबत होते। म्हणजे तसं बघायला गेलं त्यांचा खेळाला विरोध होता, पण ते एका वयापर्यंत होता त्यांचा विरोध, पण जसं त्यांना कळायला लागलं की म्हणजे माझा रस किंवा माझा इंटरेस्ट त्या खेळातच आहे, मग तेही तेव्हा मागे नव्हते, त्यांनी मला सपोर्ट केला। म्हणजे एका पॉइंटला मी हे इंटरनॅशनल खेळणार नव्हते खरं म्हणजे माझ्या अभ्यासामुळे, पण माझी आईच होती की जी मला बोलली की नाही तू खेळ, म्हणून हे तू स्वप्न लहानपणापासून बघितले आणि आता जर तुझं सिलेक्शन झालंय, तुला जर संधी भेटते तर मग ती नक्की संधी घे तू आणि त्या संधीचं सोनं करून दाखव पण। आणि ह्यापेक्षा सुवर्णक्षण मला नाही मिळणार त्यांना आयुष्यात देण्यासाठी। आई वडिलांना लागतंच का आयुष्यात, आपली मुलं जे करतात किंवा त्यांच्यासाठी जे करतात तेच त्यांना हवं असतं, आणि मी ते या पद्धतीने केलंय। मॅडम खरं तर भारताची कर्णधार झाल्यापासून तुमचे अनेक सन्मान झाले असते, परंतु आपल्या गावातील खरं तर एक घरचा सन्मान, काय वाटतं या सन्मानाबद्दल? म्हणजे सन्मान तर बरेच झालेत, पण त्या सन्मानापेक्षा ज्या माणसांनी किंवा जे माणसांनी कौतुक केले, ज्या आपल्या लोकांनी जे कौतुक केले ना, ते बघून फार जास्त वाटतं। म्हणजे एका खेळाडूला किंवा एका कलाकाराला जास्तीत जास्त काय होतं की कौतुकाची थाप पाठीवर बसावी, आणि ह्याच्यातून तीच मला भेटली आहे ना की अजून काही। पण ही जी कौतुकाची थाप करणं गरजेचं असतं की ह्याच्यामुळे पुढे आयुष्यात अजून मला काही करायचं असेल यासाठी प्रोत्साहन भेटतं। त्यामुळे हे फक्त सन्मान नसून ही एक कौतुकाची थाप आहे जी माझ्या पाठीवर पडली, आणि ह्याने मला अजून प्रोत्साहित केले की अजून पुढे चांगल्या चांगल्या लेवलला खेळून आणि पदक मिळवून देण्यासाठी भारताला हे सन्मान मला मिळाला। मॅडम आपण पाहतोय की खरं तर भारत हा पुरुष प्रधान देश होता, परंतु आजकाल महिलाही अनेक खेळामध्ये असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये महिला समोर येत आहेत। अनेक मुलींना आपलं स्वप्न कुठंतरी साकार करायचं असेल, अशा होतकरू मुलींना काय संदेश द्याल तुम्ही? अच्छा, म्हणजे आजकाल मुलीही कुठल्याच ह्याच्यामध्ये कमी नाहीये। म्हणजे आमच्या घरात आम्ही बहिणी आहोत, तर आम्ही 4 वेगवेगळ्या क्षेत्रात आहोत, तसे कुठल्याही क्षेत्रात मुली या सहज जाऊ शकतात। जर त्यांनी ठरवलं तर कुठेही ते जाऊ शकतात, आणि त्यामध्ये त्यांना घरच्यांनी म्हणजे सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं, नाहीतर ते आज कुठेच मागे राहणार नाही। म्हणजे आपला जो देश आहे तो पुरुष प्रधान देश होता, पण आम्ही त्याच महाराष्ट्रातले आहोत जिथे एका जिजाऊने शिवाजी महाराजाला घडवलंय। सेम तसंच आपल्या प्रत्येकाच्या घरात एक जिजाऊ असते जी लहानपणापासून मुलाला आणि मुलीला सेम तसेच बाळकडू देत असते, जे मुलाला देते तेच मुलीला देते। त्यामुळे मला वाटत नाही की जर आईने तसे संस्कार केले, वडिलांनी तशी म्हणजे प्रोत्साहन दिले, तर कुठलीच मुलगी आज कुठेच मागे राहणार नाही आणि कोणत्याच क्षेत्रातही मागे राहणार नाही। तर ह्या होत्या भारतीय रसिकेश संघाच्या कर्णधार रुपाली बेदे यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत झालेल्या या भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना सुवर्ण पदक जिंकलेल्या अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याच्या रसिकेश संघ असेल किंवा जिल्हास्तरीय असेल किंवा राज्यस्तरीय अशा अनेक ठिकाणी त्यांनी अनेक सुवर्ण पदकं, विविध पदकं पटकावले। मॅडम तुम्हाला महाराष्ट्र दर्पणच्या वतीने पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा। तसंच आज ज्यांनी या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं असे पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजक विजयकुमार जयशेट्टी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, खरं तर आपल्या गावची कन्या, एक ग्रामीण भागातील बडूर सारख्या गावातून आलेली कन्या देश लेवलला आपल्या देशाचं नाव उंचावते, अशा सुवर्ण कन्याचा सन्मान करण्याचं भाग्य तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी लाभले। काय सांगाल, या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन कसं होतं? बडूर सारख्या आमच्या ग्रामीण भागातून जन्माला आलेली एक मुलगी, जिला जसं आपण म्हणलं की आताच मुलगी किंवा स्त्री प्रधान पुरुष प्रधान देश म्हणजे हिणवलं जायचं, तशी पुरुष प्रधान परिस्थिती, पुरुष प्रधान संस्कृती आपली होती। आणि अशा पुरुष प्रधान संस्कृतीला मागे टाकत आज मुलींनी जे उत्तुंग झेप घेतलेली आहे
तर त्यात आमच्या बडूरच्या कन्येनी एवढी उंची गाठली, याचं ज्यावेळी आम्हाला कळलं किंवा जी पेपरमधून आम्ही बातमी वाचली, तर तेव्हा आम्हाला एवढा सार्थ अभिमान झाला की मुलगी म्हणून तर झालंच, पण माझ्या गावातली एक कन्या एवढ्या जागतिक लेवलवरती जाते याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटला. आणि जसं आम्हाला कळलं तर आम्ही मुंबईला जाऊन लागलीच त्यांचा एक सत्कार केला होता. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही त्या दिवशी त्यांना विनंती केली होती की तुम्ही एकदा पुण्याला आलात तर नक्कीच आम्हाला कळवा, आमच्या कंपनी तुम्हाला बोलवायचं आहे आणि तुमचा एक छोटासा सत्कार आमच्याकडनं करायचा असं ठरलं होतं. आज त्यांनी वेळ दिला आणि त्याचा आम्ही त्यांचा आज एक सत्कार केला. भावी भविष्यामध्ये येणाऱ्या काळात की माझ्या गावासाठी किंवा आमच्या जिल्हा तालुक्यासाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व तयार व्हावं, या मागची प्रामाणिक आमची भावना आहे की रुपालीकडे बघून किमान आमच्या गावातनं, माझ्या तालुक्यातून, जिल्ह्यातनं किंवा महाराष्ट्रातनं असे असंख्य खेळाडू निर्माण व्हावेत आणि खेळाप्रती त्यांची आवड निर्माण व्हावी. एक छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या दोघांकडनं केला. धन्यवाद. धन्यवाद. तर आपल्या भारतीय रस्सीखेच संघाच्या कर्णधारांचा सन्मान या ठिकाणी उद्योजकांच्या वतीने करण्यात आला. पाहत राहा महाराष्ट्र दर्पण.